नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होताना दिसून येत आहे. आजही नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 91 पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपमध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळं याचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय, तर त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. मिळेल त्या वस्तूमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपवरती धाव घेताना दिसून येत आहे. मात्र या व्यवस्थेमध्ये काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता उपाययोजना राबवायला सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांना आदेश देण्यात आलेले आहे की पेट्रोल बाटलीमध्ये आणि ड्रम मध्ये देऊ नये असे आदेश जे आहेत ते जिल्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या तुटवड्यामुळे नागरिकांकडनं अफवांवरती विश्वास ठेवू नये असं देखील आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार थांबावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे. त्याचसोबत जिल्ह्यात आता पेट्रोलच्या मुबलक साठा जरी असला तरी पेट्रोलची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली, त्यामुळे पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो निर्माण होताना दिसून येत आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती डिझेल मिळत आहे आणि पेट्रोल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे. एकंदरीतच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नेमका आणखी किती दिवस सहन करावा लागणार आहे हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही मराठी, नंदुरबार.